नाही बघा, शेवटी महायुती आहे. निश्चितपणे एखाद्या मंत्र्यांना ज्या परिस्थितीमध्ये पोलिसांच्या माध्यमातून वागणूक जी मिळालेली आहे ती आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नाही. एक नव्हे तर दोन दोन मंत्री सुद्धा त्या ठिकाणी असतात. म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच ते मंत्री आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे असताना सुद्धा किंवा नसताना सुद्धा असं काही सत्ताधारीच पक्षाचे असं मी म्हणणार नाही, परंतु आमदार जे विरोधी पक्षाचे असतात त्यांच्यावर सुद्धा अशी परिस्थिती येता कामा नये. पोलिसांनी जर ज्या पद्धतीनं शंभूराजे देसाई, मकरंद आबा पाटील यांच्यावर ज्या पद्धतीनं भूमिका पोलिसांची संशयास्पद आहे त्या विषयावर चर्चा विधान परिषदेमध्ये झाली, विधानसभेमध्ये झाली. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. परंतु नीलमताई गोरे यांनी विधान परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे. खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या भाष्यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा पारित केलेले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचा अन्याय हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे सिद्ध झाले.